मन मंदिरा गजर भक्तीचा. ज्ञानाला सर्वच ज्ञात असतं. संसारिकाला सुद्धा सुचणार नाही असा दृष्टांत दिला. ज्याचं लग्न झालंय त्याला सुद्धा दृष्टांत देता येणार नाही असा दृष्टांत दिला. जो आजूबाजूला स्त्रियामध्ये वावरतो त्याला सुद्धा असा दृष्टांत देता येणार नाही. म्हणजे ज्ञान सर्वांग असं म्हणतात. फिलॉसॉफीमध्ये सर्व ज्ञानांचा अंतर्भाव होतो. तसं ज्ञानोबा राय हे मोठे तत्वज्ञ होते, त्यामुळे सर्व ज्ञानाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होता. प्रिया सावलिया होय ते अंगीची अंगीन समाये, एरवी तेथीच आहे तारुण्य की. सहजरित्या तारुण्य स्त्रीच्या अंगात असतेच. तरुण स्त्री आहे 17-18 वर्षाची. तरुण स्त्रीच्या अंगामध्ये तारुण्य आहेच. पण पतीला बघितल्यानंतर, त्याचा हात हातात घेतल्यानंतर जसं ते तारुण्य उफळून येतं. बघा आता कसा दृष्टांत दिला आहे. काय प्रतीती आहे, काय अनुभव आहे, कुठे अमृत अनुभव, काय दृष्टांत. याचा अर्थ कळला का? कोणत्याही अवस्थेमध्ये अमृत अनुभव संपत नाही. जिथे जाल तिथे अमृत तत्वाचाच अनुभव आहे. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता तुमचा प्रश्न आहे. तरुणपण त्या स्त्रीमध्ये लपून असतंच. पण पतीला बघितल्याबरोबर पतीचा समागम होताच ते अंगात असलेलं तारुण्य अंगात मावत नाही. तरुण तर तुर्या लाल लरीला. तारुण्य असं उफळून येतं. की तरुण तर होई नेहमी सांगत असतो मी, जे स्तवन आहे. तर सगळ्यांना दृष्टांत कळण्यासारखा आहे. काय हो, ते तुमचे मित्र आले बघा असं. नाही म्हणे आता जाऊ नका, ते पिऊन तर आहेत. कसा शब्द वापरला जातो मराठीमध्ये? आता ओळख सुद्धा दाखवायला जाऊ नका, तर आहेत. तसं तारुण्य तर. माझं बोलणं कळलं का? हे नीट सगळं कळलं तर अर्थ कळेल तरचा. एरवी तारुण्य नाही का? तरुणीच आहे ती, ललना आहे ती, कामिनी आहे ती. बरोबर आहे ना? पण त्याला बघितल्याबरोबर जसं ते तारुण्य अंगातून उफळून येतं, तसं सद्गुरू राजाची भेट झाल्याबरोबर ज्ञानाची प्रतीती आपल्या असतेच, पण सद्गुरूच्या कृपेने उफळून येते. आता कसा दृष्टांत आणि काय सिद्धांत, याला म्हणावं माऊली. काय तुम्हाला सांगू, एक एक ज्ञानेश्वरी दृष्टांत आहेत. असा तो एक गमतीदार दृष्टांत सांगतो. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जाई धनंजया, तई दासरी होई तया समान होय. तशी ओवी चटकन कळत नाही. म्हणून तर आमची प्रवचनं चालू आहेत. नाही तर तुम्ही कशाला इथे आला असता? काय अगा बघा ओवी आता ही जशी आहे. अगा ही अमृतानुभवातली ओवी आहे आणि हे आता ज्ञानेश्वरीतले. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जाई धनंजया, तई दासीर होई तया समान होय. जरा बोलू नका तिथे बरं का बसून. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जाई धनंजया. चला आता हे जर सांगायचं असेल तर त्याच्या भोवती कुठलं तरी कथानक गुंफलं पाहिजे. कथानक म्हणजे असती काही नाही, एक दृष्टांतापुरतं. मोठा राजा होता, मोठा महाल होता.
त्याची बेडरूम मोठी होती आणि राजाच्या बेडरूममध्ये ठराविक माणसाशिवाय कोणी जात नसतं, कारण काही घडलं तर जोखीम त्याची असते. म्हणून एक दासी, तिच्यावर नेमणूक होती, तिने बिछाना टाकायचा, काढायचा, झाडायचं सगळं. सरकार बाहेर पडले की तिने ते काम करून केव्हाही आले तरी बिछाना तयार असावा, चादरी बिदरी रोज बदलून स्वच्छ. राजा महालात असो नाही तर नसो, अत्तराचे फवारे मारलेले, फुलं लावलेली, फुलदाणीमधून मोगऱ्याच्या फुलाचा वास येतोय, हे सगळं करायचं म्हणजे करायचंच. तो असायलाच पाहिजे असं नव्हे. एक दिवस सरकार बाहेर गेले, शिकारीला गेले. मग निरोप आला की मी काही येता येणार नाही, तिकडेच मुक्काम करतो, सकाळी ये. हिने तो बिछाना टाकला, पराची गादी, त्यावेळेला फोम नव्हता, 750 वर्षाची गोष्ट आहे. पराची गादी, पराची उशी, स्वच्छ चादर, सुंदर रजाई घातली. उशीवून हात पुन्हा अशी करून ती उशी ठेवली. तिच्या मनात काय आलं, त्या प्राकृताही राया, प्राकृत म्हणजे दासी, राणी नाही, प्राकृताही राया, अंगी पडे जाई धनंजया. मग आता उभी कशी यायची. आणि तिला वाटलं आयुष्य गेलं बिछाना टाकण्यात, पण कधी त्याच्यावर झोपायची पाळी आली नाही. स्वाभाविक आहे नाही. काही काही माणसं गाडी धुण्याकरता ठेवलेली असतात, त्यांच्या मनात कधीतरी येतच की आयुष्यभर मालकाची गाडी धुतोय, पण या सीटवर बसण्याची पाळी केव्हा आली नाही. म्हणून चोरून कधी का होईना, साफ करायच्या होईना, पण तो बसतोच तिथे. तसं हिला वाटलं काय रजाई, हात फिरवला तर किती गुळगुळीत, किती मऊ, आपण केव्हा झोपणार याच्यावर. तितक्यात सरकार म्हणारे येणार नाहीत. मग तिने आपलं दार रेटून गेलं, तिथे कोणी येतच नव्हतं. रजाई घेतली आणि झोपली. की दिवा बारीक केला होता आणि रात्री 1 वाजता केव्हा तरी सरकार आले. त्यांना वाटलं राणी साहेब आहेत, पुढचं समजून घ्या. आता उभी म्हणतो मग, आगा प्राकृता ही राया, अंगी पडे जाई धनंजया. बरं का, तीही काही बोलली नाही. माझं बोलणं कळलं का? तीही काही बोलली नाही. आणि सावध झाल्यानंतर अरे म्हणे, रंगे तू. नाही म्हणले, मान कापा, काही करा, घडली चूक माझ्या हातून. माझ्या मनात असं आलं की आयुष्यावर बिछाना घालण्यात गेला, पण याच्यावर केव्हा झोपणार. म्हणून मी सहज टेकायला गेले तर झोप लागली. आणि तुम्ही आलात, मला असं वाटलं केव्हा आपल्याला राजाचा हात लागायचा आहे, गप्प बसावं, सहन करावं, जे होईल ते होईल. राजाने तिच्याकडे बघितलं. काय होणार आहे म्हणाले, आजपासून अनेक राण्या आहेत, त्यातली एक तू राणी. आता उभी म्हणू का, आगा प्राकृता ही राया, अंगी पडे जई धनंजया, तई दासिरीही तया समान होय. कळली का आता उभी? दासी होती, दुसऱ्या दिवसापासून तिच्या सेवेला 10 दास्या आल्या. मरक्या राजाचा हात लागला तर राणी झाली. संत मायबापांचा हात डोक्यावर ठेवला तर काय होणार नाही. कळली होवी? म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्व अवस्थेमध्ये रंगून गेलेले महात्मे आहेत, नाही का. ही तरुण तर आहे, प्रिया सावलिया होय. त्यांची विरहणी जर बघितली, मन मंदिरा गजर भक्तीचा.